आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक 11:30 वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा रद्द न करण्याबाबत व व्हीबीजी रामजी हे नवीन विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करून माननीय जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी कॉम्रेड आर कोरडे, कॉम्रेड बाबूराव गाढे, कॉम्रेड अकरम खतीब, उद्धव कदम, कॉम्रेड शेख बशीरुद्दीन शेख अमीरुद्दीन, कॉम्रेड वनिता मुळे, कॉम्रेड सुरेश गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। पक्षातर्फे जिल्हा कलेक्टर साहेबांना विशेष म्हणजे मनरेगा कायदा 1906 मध्ये 2006 मध्ये नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये आमच्या 66,000 कम्युनिस्ट पार्टीचे आले होते। त्यावेळेस हे कायदा करण्यासाठी आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता आणि तो कायदा आम्ही करून घेतला होता आणि तोच कायदा बदलला आणि त्याचं नाव महात्मा गांधी रोजगार हमीऐवजी यांनी दुसरं राम रहीम काहीतरी ठेवलं। तर त्या कायद्याच्या निषेधात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि कायदा रद्द करून तो जसे ते करावा अशी आमची कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे। तरी कलेक्टर साहेबांनी हे आमचं निवेदन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती।